आहे योगाबद्दल फक्त लोकांचा समज असा आहे की व्यायाम आहे, व्यायाम नाही जीवनशैली आहे। खास करून कवळे गुरुजी, तुम्ही खरोखर गुरुजी आहात। तुमच्यासारखे गुरुजींची गरज आहे। सुंदर हे शिबिर होईल आणि या जिल्ह्यातील अनेकांचं आरोग्य या शिबिराच्या माध्यमातून CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील नवा मोंढा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी योग करा, रोज करा, निरोगी रहा, पतंजली योगपीठ परिवार नांदेड व VPK पतसंस्था, कैलासवासी व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधी यांच्या संयुक्त विद्यमानाने 7 दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। याच अनुषंगाने आज सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी सकाळी 5:30 वाजता या शिबिरास सुरुवात झाली। यावेळी प्रथम दीप प्रज्वलन श्री बालाजी मंदिर गाडीपुरा नांदेडचे महंत स्वामी व्यंकटेशाचार्य गुरु लक्ष्मणाचार्य माननीय श्री मारुतराव व्यंकटराव पाटील कवळे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते या योग शिबिराचे दीप प्रज्वलन करण्यात आले। या शिबिराचा कालावधी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे। शिबिराची वेळ सकाळी 5:30 ते 7:30 या वेळात असून स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवीन मोंढा नांदेड या ठिकाणी आयोजित केले आहे। शिबिरासाठी मार्गदर्शन श्री दिनेशजी राठोड राज्य प्रभारी भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्व, अनिलजी अमृतवार राज्य प्रभारी पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व, रामजी शिवेनोर जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान नांदेड, हनुमंतजी डगे जिल्हा संघटन मंत्री नांदेड, डॉक्टर श्रीमती नंदिनी चौधरी जिल्हा प्रभारी महिला पतंजली योग समिती नांदेड, महारुद्रजी माळगे कोषाध्यक्ष भारत स्वाभिमान नांदेड, सौ महानंदा माळगे सोशल मीडिया प्रभारी महिला व योग समिती नांदेड, अनिलजी आर्य माकने तहसील प्रभारी भारत स्वाभिमान धर्माबाद। तर या योग शिबिराचे आयोजक माननीय श्री मारुतराव व्यंकटराव पाटील कवळे गुरुजी VPK पतसंस्था, कैलासवासी व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधी। आजच्या योग शिबिरास मार्गदर्शक रामजी शिवेनोर यांनी केले। यावेळी नांदेड परिसरातील शेकडो योग साधक उपस्थित होते। पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत। आज जे सकाळीपासून योगा क्लास जो घेतला ते शिक्षक देखील आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आज सकाळीपासून योगा घेतलात, याचा आपला अनुभव कशा प्रकारे होता, जनतेने कसा या ठिकाणी लाभ दिला आणि या ठिकाणी आपण जे आज दिवसभर योगा घेतलात याचा जनतेला काय लाभ होईल? योग सर्वांना ओम। आदरणीय कवळे गुरुजी मार्केट कमिटीमध्ये हा जो नांदेडमध्ये योग वर्ग योग शिबिर ठेवलेला आहे, निशुल्क योग शिबिर, त्यांचं पहिल्यांदा मी खूप खूप अभिनंदन करतो। आणि विशेष म्हणजे नांदेडमध्ये मी पहिल्यांदाच बघितलं, मी गेल्या 2012 पासून योगात काम करतोय, पण एवढा खर्च, एवढं नियोजन, चटया असो, आजूबाजूला बॅनर असो, आपली व्यवस्था, सगळीच व्यवस्था, कुठंही कमतरता नाही। आणि त्यांचे कर्मचारी, विशेष म्हणजे मला त्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो। त्यांनी गेल्या मी 3 दिवसात पाहतोय, त्यांनी एवढं सहकार्य केलं आम्हाला हे योग शिबिर नियोजनामध्ये, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो। नांदेडमध्ये योग वर्ग योग शिबिर झालेला आहे। योग हा फक्त व्यायाम नाही, योग आध्यात्मिक विद्या आहे, योग चिकित्सा पद्धत आहे, योग जीवनशैली आहे, योग विज्ञान आहे। योगाबद्दल फक्त लोकांचा समज असा आहे की व्यायाम आहे, व्यायाम नाही जीवनशैली आहे। हे जीवनशैली योगाचे 8 अंग जे आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, 8 अंग जर समजून घेतलो तर खरा योग समजला, खरा योगी तेव्हाच होऊ शकतो ज्याच्याकडे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान याचं जर पालन केलं तर खरा योगी होऊ शकतो। खरा योग तेव्हाच समजला असं मी समजतो। आणि नांदेडकरांनी जास्तीत जास्त या योग शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी कळकळीची विनंती
विनंती करतो. आमचे पतंजली परिवार हे सुद्धा इथं सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांचंही मी भारत स्वाभिमान न्यास अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या वाणीला विराम. या ठिकाणी आपण योग शिक्षक आहात, परंतु या ठिकाणी माझा दुसरा प्रश्न असा होता की ज्या वेळेस या ठिकाणी कोरोना काळ आला त्यानंतर नेहमी छोट्या मोठ्या जी बिमारी येतात तेव्हा माणसाला कळतं की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि नंतर योगाच्या दिशेने जातात. तर मला तुम्हाला प्रश्न असा करायचा होता की नांदेडमध्ये तरोडा नाका असतील, त्यानंतर शिडको हडको असेल, त्यानंतर इतर भागात जे आहेत ते योगा कुठं कुठं चालते जेणेकरून ही जनता या योगाचा लाभ घेईल? नांदेडमध्ये जवळजवळ 32 योग वर्ग चालतात. अशोकनगर आहे, गीतानगर आहे, वामननगर आहे, काबरानगर आहे, बजाजनगर आहे, असे कित्येक वर्ग नांदेडमध्ये चालतात. सर्व योग साधक त्याचा लाभ घेत असतात. माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे, पद पैसा आणि प्रतिष्ठा तर मिळवावी, पण पद पैसा प्रतिष्ठा मिळवत असताना आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आरोग्य मग धनसंपदा म्हटलेलं आहे. ज्या दिवशी आपलं आरोग्य, आपलं शरीर आपल्याला साथ देत नसेल तर या धनदौलतचा, या पैशाचा, या बँक बॅलन्सचा, हे जे काही आहे आपल्याकडे सगळं भौतिक सुखाच्या पाठीमागं धावत असताना आपल्याला धन, हे खरं धन तर आपलं शरीर आहे. ज्या दिवशी आपलं शरीर आपल्याला साथ देणार नाही त्या आपली अवस्था काय होते हे आज वृद्धपकाळामध्ये त्यांच्या घरामध्ये काय अवस्था होते. रोग होऊच नये म्हणून योग करावा, आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवावी, यासाठी सगळ्यांनी नियमित शिबिरात यावं व नियमित मर्यादित शिबिरात येऊन 8 दिवस त्याचा फायदा होणार नाही. त्या साधकानं जर नियमित योग अभ्यास केला, परमपूज्य स्वामीजींनी जे निर्धारित केलेले 60 सूत्र आहेत, 60 सूत्रानुसार वय वर्ष 5 ते वय वर्ष 100 असू द्या, त्या सगळ्यांना करता येण्यासारखा हा योग अभ्यास आहे. त्यांनी सगळ्यांनी करावं, निरोगी जीवन जगावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो, आपण जेव्हा बिमार पडतो तेव्हा हजारो रुपये आपण दवाखान्यात घालतो आणि हजारोचे संख्येमध्ये जाऊन लाईनला थांबतो, परंतु या ठिकाणी योग करण्यासाठी कोणताही पैसा लागत नाही. फक्त आपला जो जीवनाचा वेळ आहे सकाळी, जो आपण 1 तास जरी आपण जीवनासाठी दिला तर आपण या ठिकाणी निरोगी राहू शकतो. आणि या ठिकाणी योग करा आणि निरोगी राहा, करा योग राहा निरोग. या ठिकाणी आपल्यासोबत काही योग साधक देखील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार. जो योग या ठिकाणी आपण केला कशा प्रकारे वाटला आपल्याला? खरं तर देशाला बळकट करायचं असेल तर शिपायापासून तर पंतप्रधानापर्यंत, छोट्या अधिकाऱ्यापासून तर पदाधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांनी योग करायची गरज आहे. सगळ्यांचे डोकं जर शुद्ध राहिले, सात्विक राहिले तर बाकीचे प्रॉब्लेम बरेच कमी होतील आमचे. म्हणजे डॉक्टरचा प्रॉब्लेम असेल, सामाजिक प्रॉब्लेम असेल, सामाजिक अस्थिरता असेल, सामाजिक अस्थिरता आपण पाहतोय सध्या. आता आम्ही खरं गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं मी 9 राज्याचा दौरा करून आलो. पूर्ण बांगलादेशाचे जे काही 7 राज्य आहे ते पूर्ण करून आलो गुरुजी. आणि आज मी 31 तारखेला रिटायर झालो. 58 कम्प्लीट केलंय मी, पण मी म्हणतो अजून माझे 42 शिल्लक आहेत. तर मला नगर, मी प्रॉपर नगरचा आहे, नगरला पण मला सोमवार शिबिर करायचंय. तर कृपया आम्हाला सहकार्य करावं. आणि खास करून कवळे गुरुजी, तुम्ही खरोखर गुरुजी आहात. तुमच्यासारख्या गुरुजींची गरज आहे. गुरुजी हा ज्ञान देणारा, गुरुजी हा शिस्त लावणारा, गुरुजी हा स्वतःच्या कृतीतून समाजाला घडवणारा तो गुरुजी. आम्ही साने गुरुजीला तर काय बघितलं नाही, पण कवळे गुरुजी तुम्हाला हवे. साने गुरुजी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजींनी म्हटलेला आहे, बरोबर ना? जय गुरु. कवळे गुरुजी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतात. सर नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आपण जो या ठिकाणी योग जो शिबिर ठेवलं होतं याचं नेमकं कारण काय होतं? नेमकं याचं जनतेला काय तुम्ही सांगणार याचं? या ठिकाणी योग ठेवण्यामागचा उद्देश असा होता, परमपूज्य रामदेव बाबाजी हे पूर्ण देशभरातील लोकांचं आरोग्य सुदृढ राहावं या निमित्तानं देशामध्येच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा शिबिराचं आयोजन करतात. आणि आपण एक छोटूसा खारीचा वाटा ह्या दृष्टिकोनातून आम्ही नांदेडची ही योग समिती आहे त्यांना विनंती केली की आपण या ठिकाणी योगाचा वर्ग घेऊया आणि नांदेड शहरातील लोकांचं आरोग्य कसं सुदृढ राहील यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि त्यानिमित्तानं आम्ही खारीचा वाटा का असेना उचलण्याचं काम केलं. आणि या ठिकाणी पतंजली योग समितीचे नांदेडचे आमचे सर्व सहकारी आणि आमच्या पतसंस्थेचे सर्व संचालक आणि सर्व अधिकारी या सर्वांनी मिळून या आयोगाचं या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं. आणि निश्चित या ठिकाणी शहरातील अनेक मान्यवरांनी, अनेक लोकांनी या शिबिराच्या
अत्यंत चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे आणि निश्चित हे 7 दिवस शिबिर चालणार आहे, निशुल्क आहे. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये सकाळी 5:30 ते 7:30 2 तासाचं हे शिबिर राहणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, सर्वांनी या शिबिरामध्ये येऊन सहकार्य करावं. आपलं आरोग्य सुदृढ राहील, आपल्या आरोग्यासाठी 1 तास 2 तास वेळ द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. या ठिकाणी सर माझा दुसरा प्रश्न असा होता की या ठिकाणी जे आपण योग या ठिकाणी शिबिर ठेवलात, अनेक आपण आपल्या संस्थेमार्फत असतील, आपल्या कार्यामार्फत असतील, अनेक आपण शिबिर ठेवतात. नावलौकिक आपण महाराष्ट्राचं नाही तर देशामध्ये आहात. कवळे गुरुजी म्हटल्यानंतर तुमचं नाव प्रसिद्ध आहे. तर त्या नावाप्रमाणेच आपण जी आपली जनता आहे त्यांना देखील सुखी ठेवण्याचा किंवा तुमच्याकडून होईल तेवढा प्रयत्न करता जेणेकरून त्याला मन समाधान राहील. परंतु या ठिकाणी आपण जेवढे आतापर्यंत शिबिर घेतलात त्यामध्ये हे जे आजचं शिबिर आहे याबद्दल काय वाटते आपल्याला? नांदेडकरांनी अत्यंत उत्स्फूर्त असं सहभाग या शिबिरामध्ये नोंदवलेला आहे आणि आजचा पहिला दिवस होता. खरं म्हणजे अजून ह्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता. मला निश्चित खात्री आहे की या ठिकाणी जागा सुद्धा पुरी होणार नाही, एवढी संख्या उद्यापासून या ठिकाणी येईल आणि हा शिबिर अत्यंत सुंदर हे शिबिर होईल आणि या जिल्ह्यातील अनेकांचं आरोग्य या शिबिराच्या माध्यमातून सुधरेल एवढी मला खात्री आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस पैशाच्या मागं व्यर्थ आहे, त्यानंतर ड्युटी असेल, आपली परिस्थिती असेल, त्याप्रमाणे माणूस धावत्या युगात आहे. परंतु या ठिकाणी आजचा जो योगा आहे किंवा जो नेहमीसाठी जो योगा आहे हा जीवनासाठी कितपत आवश्यक आहे असं आपल्याला वाटते? शरीर हे अनमोल आहे, त्याची किंमत होऊ शकत नाही, पण आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि आपण आपल्या शरीरासाठी जर 1 तास वेळ दिला तर निश्चित आपलं शरीर हे अत्यंत निरोगी राहू शकते, आपलं आरोग्य अत्यंत सुंदर राहू शकते. खरं ब्रह्ममुहूर्तावर उठून या ठिकाणी योग साधना जर केली तर आपल्याला अनेक व्याधीपासून दूर राहता येऊ शकते आणि निश्चित हे रामदेव बाबांनी साधलेलं आहे. या ठिकाणच्या आमच्या योग समितीने अत्यंत सुंदर असा वर्गाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. निश्चित मी त्यांचे धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि नांदेडकरांनी जास्तीत जास्त या योग शिबिरामध्ये येऊन उपस्थिती लावून आपले आरोग्य सुधारण्यासाठी उपस्थित राहावं ही मी सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो. हे योग शिबिर जे आपण ठेवलेलं आहे ते आपण आणि आपल्या सोबत कोण आहेत, त्यानंतर या ठिकाणी जी जनतेला आपण आवाहन करतात या नेमकं कोण्या ठिकाणी यायचं आहे? हा या ठिकाणी नांदेड येथील नवा मोंढा मैदान या ठिकाणी मार्केट कमिटीच्या मैदानावर या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सकाळी 5:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर हे शिबिर सुरू होणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये यायचं आहे. या ठिकाणी आमचे पंढरीनाथजी कंठेवाड असतील, काळेसाहेब असतील, आदरणीय आमचे राम सर असतील, सोरनर सर असतील, सर्व माळगे सर असतील, या सर्व मंडळींनी, आमच्या महिला समिती सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत, आमच्या माळगे ताई आहेत सोशल मीडियाच्या. तर या सर्व महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे. तरी मी माता भगिनींना आणि सर्व युवकांना, पुरुष मंडळींना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आपणही या मोंढा मैदानच्या शिबिराच्या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती नोंदवावी. या ठिकाणी आपण सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी CM24 लाईव्ह न्यूज या चॅनलवरून आपण हा सीधा प्रसारण या ठिकाणी लाईव्ह पाहतात. माझा सर दुसरा प्रश्न असा होता की आपण अनेक शिबिर या ठिकाणी घेतलात, अनेक या ठिकाणी कार्यक्रम घेतात, परंतु या ठिकाणी आज योगा शिबिर घ्यावं असं आपल्याला का वाटतं? बरोबर आहे. योगा शिबिर आता काय मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांना हार्टचे प्रॉब्लेम यायलेत, अनेकांना या ठिकाणी कॅन्सरचे प्रॉब्लेम यायलेत. ह्याचं कारण काय तर या ठिकाणी आपण आहार विहार, आपलं रोजचं वागणं कसं असलं पाहिजे ह्याचं नॉलेज असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग आपल्या योगामुळे ह्याचा काय परिणाम होतो, आपण रोजचं जीवन, दैनंदिन जीवन कसं जगलं पाहिजे, आहार कसा घेतला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज या योग शिबिरामधून मिळत असते आणि यामधून आपलं आरोग्य सुदृढ होत असते. म्हणून हा शिबिर घेण्यामागचा उद्देश. या ठिकाणी जो आपण योग क्लास आहे याचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ घेतलात. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.